उल्हासनगरात सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड। उल्हासनगरमध्ये सशस्त्र टोळीकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली। कॅम्प क्रमांक 5 मधील तानाजीनगर परिसरात मध्यरात्री हा सगळा प्रकार घडलाय। या परिसरात रात्री 3:30च्या सुमारास 10 ते 12 जणांच्या सशस्त्र टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली। या टेम्प, रिक्षा, दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरलं आहे। स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली। हिललाईन पोलिसांनी येऊन घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज। बाकी ये दो बाइक चल गए तो अभी जो हाल तो यही है जो अच्छा एक अपनी घर है ऐसा कहां नहीं हो को उधर भी यही बाइक से आपकी गाड़ी में भी डायरेक्ट ऊपर कोई का मारता है। काल रात्री 12च्या सुमारास 8 ते 10 लोक आले। त्यांच्या हातात तलवारी, कोयते होते। त्यांना तेव्हा ते पळून गेले या टायमाला। आणि 3:30 वाजता जे आले त्या लोकांनी परत येऊन 3 ते 4 टेम्पो, एक रिक्षा, 8 ते 9 बाईक तोडले, टाक्या फोडल्या, त्या पुन्हा काची फोडले आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं। माझी हीच मागणी आहे हिललाईन पोलीस स्टेशन, DCP, ACP कडे यांना तात्काळ यांना पकडून यांच्यावर कारवाई करण्यात यावी।